हाय फ्रेंड, नमस्कार. बघा सगळ्यांना. बघा आज जरा पावसानं उघडीप दिली बघा. आज आम्ही सगळीजण चालव शेळ्यावर. आज ह्यांना यायला लयच उशीर होते. मग आता दररोज ह्यांनी 5:30ला येते तर मग मी दररोज 4ला सोडते. मग पोरांना 5:30 वाजता संघच असते ती माझ्या. पाऊस आल्यानंतर मात्र येत ना हो आम्ही. मग पाऊस आल्यावर सोडतच नाही. आता काल बी पावसातच भिजलो बघा आम्ही. पाऊस येत नाही म्हणून आलो, पण पोरं बिन मी बी भिजले. आणि पोरांना घेऊन घरी जास्तो तर शेळ्या घरी पोच माझ्या आधी. मग पावसातच गेला बघा. बघा कशी खेळायला लागले त्या. बघा इकडे शेळ्या आहेत त्या. काय करायला लागलो? काय करायला बाया? हम्माकडे आलाय होय. आणि चला बघा कशी हिंडते त्या गवतात. बघा हे सगळं हा हम्मा खायलाय होय. काय खायला लागलाय? काय काय खायला लागलाय होय. बघा हे दादा हिंडतोय कशी काठी घेऊन. बघा कुठे गेलत बाय? हाय खाट म्हणा. हाय खाट. हाय खाट. हो हम्मा कुठे गेला? हम्मा ती का हाय गे? शेळ्यांना हंबा म्हणते व. त्यांना बोलायला येत नाही अजून नीट. हो हंबाकड होय. चला चला या हंबाकड चला. हो हां चला 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 हंबा खाय. चल खायला होय. हंबा खायला लागलाय म्हणते गवत. हो खायला होय. दररोज रुटीन आहे बघा. हे झालं बघा. 4 ब्लाऊज शिवले सकाळपासून. सगळे कामं घरची उरकून. आम्हा खायला ह्यांचं पोरांचं बघत बघत. शेळ्या परत गैला आता वैरण टाकली, पाणी पाजलं सकाळी बी. हो कशाला काटका गोळा करायला लागला रे पप्पा? हो खायला लागलाय वय. खा म्हणा खा म्हणा. हंबाला खा म्हणा. हाणू नको बाय. खायला लागले ती. या खाऊ ती. या हाणू नाही रे दादा. हाणू नाही. हंबाला खायला लागलाय. हंबा खाऊ ती गवत. इकडे चल. हो हां खायला लागलाय वय. दादाला हाणू नको म्हणा. हाणू नको म्हणा दादाला. मारताय ते. इकडे हो. तो मारता अंगावर येतं. अरे बारखली कुरू आहे की ते अंगावर चालले होय. हो आंबा खायला लागलाय होय. बर बर खाऊ दे खाऊ दे. इकडे दादा इकडे. मारू नको त्यांना. खाऊ दे. या बघा अशी करते ती. संघ आल्यावर बी. काल बी संघ आली होती पण पाऊस आला म्हणून घरी गेला परत. इकडे तो आंबा मारते. इकडे दादा बसतच नाही एका जागेला. काय हो बघ नसते कोणी बाय गाणं लागले. अगोय अगोय अयो अयो अयो. यांना मजा वाटते हा रानात. बघा ऊन बी आहे आज. अजून ह्यांना 2 वर्ष व्हायचे त्या. तर मी ह्यांना शिराळ्या संग घेऊन येते. तर लई दिवसापासून नेते बघा. की तुम्हाला पुढे पाठवले झेंडू तिकडं 1-2 महिने गेले असतील झेंडू. हो हां बरं बरं. आता बघा हे मे जून जुलै 25 तारखेला 2 वर्ष होते ते. दादा तसलेल्या रुटीला हात लावून बाबा. हात लावून त्याला. बघा हे असं असते आमच्या गरिबांचं जीवन. रिअल लाईफ जीवन आहे हे आमचं दररोजचं. अरे तसं रुटीला तो तसं दूध येत असते का बाई. हो आणि हे दूध हाताला लागलं ना मग जखम होते. डोळ्यात गेल्यावर. इकडं हो चला. डोळ्यात हात लावून रे म्हणजे राजा. हात लावा. चला इकडं. चला 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 खेळा बरं. इकडे बघू कुणाला खेळायला येते, कुणाला पळायला येते बघू. पळा 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 पळा.
त्याच्या ती छिघाण आहे छिघाण आहे बापू ती इकडे पळ बर बापू तू ऐकत नाही का इकडे पळ हा झाला तू इकडे उचल मग ह्याला लय आवरावं लागते मला पळा पळा नको दादा दगड हा होय शेळ्या लहानाला मी दगड घेते म्हणून आपण घेते जाऊ पळतंय कोण बघू बार पळा 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 अरे बापू उठा 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 काटे घुसते दादा बापू उठ बघा हे आमचं रिअल लाईफ जीवन आहे बघा दररोजचं रेग्युलर चला तर मग बाय लाईक करा आवडल्यास सबस्क्राईब करा आमची ट्विन्स बेबीची दररोज ही बघा त्यांना बघत बघत सगळी कामं करावं शेळ्या सांभाळायच्या बघा एवढ्या शेळ्या आहेत त्या ब्लाऊज शिवायचं एक गाय आहे तिला गवत आणावं लागते जाऊन आता ह्यांना काही गवत आणत नाही कधी तर आणते जाऊन गवत आता ही बघा ही बारकं बारकं फुटले त्याच्यामुळे सोडतात दररोज 4 वाजता हो हां मग ह्यांना 4 वाजता घेऊन येते बघा पडतंय म्हणलं ना तुला मी उठ बर मग त्या लोकांची चप्पल पडलेली असते बाळा राहणार त्याच्यात कशाला पाय घालायचा तू तुला आहे ना सँडल आहे ना तू तुला सँडल नागू हां नागू काटी काटी